नमस्कार. योग न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. बातमी आहे वारकऱ्यांसाठी खास. आळंदीत भावी कीर्तनकारांसाठी प्रतिज्ञापत्र जाहीर. सद्गुरू जोग महाराज संस्थेचा नवा उपक्रम. अध्यात्माचा बाजार यामुळे थांबण्याची दाट शक्यता. आळंदीत स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत आध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या वारकरी विद्यार्थ्यांना संत साहित्य आणि कीर्तन प्रवचनाबाबत नियमांचा काटेकोरपणा पाळण्यासाठी 14 कलमी आचारसंहितेचे प्रतिज्ञापत्र संस्थेमार्फत देण्यात आले. यामुळे जोग महाराज संस्थेतून 4 वर्षाचा वारकरी सांप्रदायिक अभ्यासक्रम पूर्ण करून संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यासाठी भावी कीर्तनकारांना संस्थेत प्रतिज्ञा म्हणायला लावली. यामुळे पुढील काळात अध्यात्माचा बाजार थांबेल अशी आशा करण्यास हरकत नाही. आळंदीत सद्गुरू जोग महाराज संस्थेने हे उचललेले पाऊल पुढील काळासाठी निश्चित क्रांतिकारी पथदर्शी असणार आहे. यावेळी शांतीब्रह्म गुरुवर्य मारुती महाराज कुरेकर आणि अध्यक्ष संदीपानजी महाराज पाटील हसेगावकर यांच्या उपस्थित हा प्रतिज्ञेचा कार्यक्रम पार पडला. दरम्यान संदीपान महाराज हसेगावकर, राम महाराज डोंगर, लक्ष्मण महाराज मेंगडे, मधुकर महाराज संदान, माणिक महाराज शास्त्री, भास्कर महाराज शिंदे, उल्हास महाराज सूर्यवंशी, ज्ञानेश्वर महाराज शिंदे, ज्ञानेश्वर महाराज कदम मोठे माऊली, आत्माराम बाबा कुटे, तुकाराम महाराज मुळीक आदींसह अध्यापक विद्यार्थी उपस्थित होते. गेली काही वर्षे समाजात अध्यात्माचा बाजार असल्याने प्रथमच यंदाच्या वर्षी अशा प्रकारे विद्यार्थ्यांना निरोप समारंभाच्या वेळी प्रतिज्ञा देण्यात आली. वारकरी शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रकामध्ये संस्थेतील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर काही मर्यादा पाळण्याबाबत सांगितले आहे. प्रतिज्ञेनुसार विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वरी, गाथा, संत वाङ्मय या ग्रंथाचा सखोल अभ्यास करून तोच दुसऱ्यांना सांगावा लागेल. शुद्ध आचरण ठेवून नित्यनेमाने पंढरपूर, आळंदी, देहूची वारी करणे आवश्यक आहे. कीर्तन प्रवचन करताना कीर्तनाचा धंदा करणार नाही याचीही खबरदारी त्यांनी घेणे सांगितले आहे. दरम्यान विद्यार्थी म्हणून जन्मभर साधक राहील, बुवाबाजी करणार नाही. आपल्या संस्कृतीचा, धर्माचा, देशाचा, कुळाचा आणि पोशाखाचा सदैव अभिमान राखेल. मोठ्या आणि श्रीमंत लोकांच्या मागे आशाळभूतपणे लागणार नाही. सत्कर्माचे आचरण करून जमेल तेवढे परोपकार जीवनात घडवेल आणि आपले कुटुंब घरापुरते न ठेवता मोठे करेन. बहुजन समाजामध्ये मिळून मिसळून त्यांना मदत करेन. परद्रव्य, परकांता याबाबत वासना ठेवणार नाही. वारकरी संप्रदायाशी एकनिष्ठ राहून हे विश्वाची माझे घर या न्यायाने आणि विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म या उक्तीप्रमाणे संस्कार शिबिर, कीर्तन सप्ताहाच्या माध्यमातून सुसंघटित समाज घडून विश्वशांतीसाठी प्रयत्न करेल. तन मन धनाने संस्थेला पुढील काळात सहकार्य करेल. या पद्धतीने वारकरी संस्थेतील विद्यार्थ्यांना नियमावली देण्यात आली. योग न्यूजसाठी सागर पाठक, आळंदी. तसेच गुरु जोग महाराजांच्या शपथ आता जे प्रतिज्ञापत्र वाचलं जाईल ते मी माझ्या संग्रही ठेवेन आणि आयुष्यभर त्याप्रमाणे आचरण करेन अशी शपथ आपण घेतली. आता ही प्रतिज्ञापत्रक आपल्याकडे वाचून दाखवणार आहे. कदाचित याच्यात कोणाला शंका जर आली तर आपण ती शंका विचारू शकता. स्वातंत्र्य दिले पाहिजे. तेव्हा